आणि माझी पर्सनल फेवरेट कादंबरी जिने मला वि स खांडेकरांचं एकदम फॅन बनवलं ती आहे. खांडेकरांची स्पेशालिटी अजून एक अशी आहे की या कादंबऱ्या वाचताना तुम्हाला असं वाटेल की म्हणजे तुम्ही गार्डन मध्ये असे फिरत आहात आणि वेगवेगळ्या फुलांचा सुगंध असा दरवळत आहे आणि तेजस्वी कल्पनाशक्ती आणि तल्लख विचारबुद्धी या दोघांना जेव्हा योग्य शब्दांची जोड मिळते तेव्हा आपली मराठी भाषा किती उच्च दर्जावरती पोहोचू शकते याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे वि स खांडेकर सर यांची पुस्तकं. आजच्या युट्यूब व्हिडिओमध्ये आपण वि स खांडेकर यांच्या पुस्तकांविषयी गप्पा मारणार आहोत. त्याआधी तुम्ही रीडर्स डायसला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर रीडर्स_डायसला फॉलो करायला विसरू नका आणि अशा छान छान व्हिडिओसाठी बेल आयकॉन तुमचा ऑन करून ठेवा. वि स खांडेकर यांच्या कादंबऱ्यांविषयी बोलण्याआधी मला तुम्हाला हे सांगायचे की वाय म्हणजे वि स खांडेकर यांची पुस्तकं का वाचायची किंवा मला वि स खांडेकर यांची पुस्तकं का आवडतात. तर सर्वात पहिलं रिझन आहे की ऑब्व्हियसली ही इज वन ऑफ माय फेवरेट ऑथर्स. मला खूप खूप आवडतं त्यांचं लिखाण वाचायला. का? कारण की दुसरी गोष्ट अशी आहे की ते छोट्यातली छोटी भावना पण एवढ्या सुंदर पद्धतीने एक्सप्लेन करतात ना की त्यांच्या कथेमध्ये त्यांच्या कादंबरीमध्ये एखाद्या कॅरेक्टरला जे फील होते ते मलाही फील होते असं मला वाटायला लागतं ते वाचताना. कारण की त्यांच्या कथेसमोर त्यांच्या लेखन शैलीसमोर मी स्वतःला पूर्णपणे सरेंडर करते. म्हणजे मला असं वाटतं की जे ते सांगत आहेत ते रिअलच आहे माझ्यासाठी, तेव्हा ते फिक्शन नसतंच. त्याच्यामुळे इव्हन इफ त्यांच्या कादंबऱ्या 20व्या शतकातल्या आहेत, लाईक 1942 ते 1954 या काळात त्यांनी लिहिलेलं आहे, तरीही असं नाही वाटत की अरे त्यांचं या काळात काय रिलेव्हन्स असेल वगैरे. म्हणजे आवडतं, तेही वाचताना आवडतं. बिकॉज मेन रिझन मला असं वाटतं की खांडेकर जेव्हा एखाद्या कॅरेक्टरविषयी वर्णन करतात कथेमध्ये जेव्हा लिहितात ना तेव्हा त्याला ते पुरुष म्हणून किंवा स्त्री म्हणून एक्सप्लेन नाही करत, एक माणूस म्हणून बघतात. आय थिंक दॅट्स द बेस्ट क्वालिटी ऑफ एनी ऑथर की तुम्ही ते कॅरेक्टरला माणूस म्हणून बघताय, ज्याच्यामुळे आपण आपल्या आजूबाजूचे जे रिअल लाईफमध्ये जे लोक आहेत ना आपण त्यांना समजून घेऊ शकतो. तर आपण खांडेकरांच्या या 5 कादंबऱ्यांविषयी आज गप्पा मारणार आहोत. येस, 5च आहेत. त्यातली सर्वात पहिली आणि खूप खूप फेमस असलेली कादंबरी म्हणजे ययाती. दिसते? येस, ययाती. हिला ज्ञानपीठ पुरस्कार सुद्धा प्राप्त झालेला आहे. खूप फेमस कादंबरी आहे. यात काय आहे, याची कथा काय आहे तुम्हाला गुगलवर इझिली मिळून जाईल. पण व्हॉट आय वॉन्ट टू से इज की मला हे पुस्तक का आवडलं तर याच्यामध्ये जो ययाती नावाचा जो राजा आहे, ययाती म्हणजे यंग सेज बाय द वे, तरुण ऋषी. तर यातला जो ययाती नावाचा जो राजा आहे त्याच्या माध्यमातून खांडेकरांनी मानवी मनावरती राग, मत्सर, लोभ, ईर्ष्या या प्रकारची श्वापद कशी राज्य करतात आणि त्यामुळे माणूस कसा हतबल होऊ शकतो त्याच्या रिअल लाईफमध्ये, याचं बेस्ट एक्झाम्पल त्या राजाच्या माध्यमातून दिलेलं आहे. म्हणजे ज्या राजाला सतत यौवनाचा ध्यास असतो, सतत तारुण्यात राहायची ती जी काय म्हणतात त्याला डेस्पिरेट इच्छा असते, तर तो एका पॉइंट नंतर स्वतःच्या मुलाचं तारुण्य सुद्धा लुबाडून देतो. हा प्रसंग खांडेकरांनी एवढ्या सुंदर पद्धतीने एक्सप्लेन केला आहे की आपल्याला पण त्या राजाचा असा राग यायला लागतो, पण ऍट द सेम टाइम हे पण कळतं की तुम्ही तरुण असताना म्हणजे तारुण्य सर्वांना हवंसं असतं, कोणालाच म्हातारं व्हावं असं वाटत नाही. तर त्या तरुण वयात असताना तुम्ही जे डिसिजन घेता, तुम्ही तुमच्या स्वप्नांवर जी मेहनत घेता त्यावरती तुमचं भविष्यातले तुमचे जे काही परिणाम असतात, भविष्यातलं जे आयुष्य असतं ते डिपेंड करतं. त्यानंतर सेकंड आणि माझी पर्सनल फेवरेट कादंबरी जिने मला वि स खांडेकरांचं एकदम फॅन बनवलं ती आहे अमृतवेल. ही पण तुम्ही वाचली असेल किंवा ॲटलिस्ट नाव तर तुम्हाला माहीतच असेल. तर ही ती कादंबरी आहे की जी तुम्ही म्हणजे इफ यू आर इन लव्ह, जर तुम्ही कोणत्या व्यक्तीच्या प्रेमात असाल आणि जर तुम्ही ही कादंबरी वाचली तर आय एम शुअर तुम्ही त्या व्यक्तीच्या अजून जास्त प्रेमात पडाल. का? कारण तुम्हाला प्रेमाचा खरा अर्थ समजून येईल. याचा सारांश असा आहे की जेव्हा तुम्ही तुमच्या आत्मप्रेमाची कवच फोडून विश्वाशी एकरूप होता तेव्हा तुम्हाला खरा प्रीतीचा अर्थ समजतो, जे खांडेकरांनी अमृतवेलमध्ये सांगितलेलं आहे. तिसरी मला आवडलेली वि स खांडेकर यांची कादंबरी आहे अश्रू. या कादंबरीमध्ये आदर्श मुलगा, आदर्श भाऊ, आदर्श शिक्षक होण्यासाठी तडफडणारा जो सामान्य माणूस आहे त्याची कथा मांडलेली आहे. तो या कथेचा नायक आहे. ही पण 20व्या शतकातली कादंबरी आहे आणि तरी सुद्धा आपल्या जनरेशनला खूप रिलेट होते. त्याचं मेन कारण असं आहे की याचा जो नायक आहे त्याने कधीच कोणाचं वाईट नाही चिंतलंय,
तरी सुद्धा त्याच्यासोबत कधीच काहीच चांगलं होत नाही. त्याच्यामुळे ही कादंबरी वाचताना आपल्याला असं वाटते की यार माझ्या पण मनात कुठेतरी एक लपलेली एक भावना होती, एक वेदना होती, जिच्यासोबत मी खूपच अनफॅमिलियर राहिलेलो आहे आजपर्यंत. आणि हे पुस्तक वाचताना तुम्ही त्या वेदनेशी संवाद साधत आहात असं वाटायला लागतं. त्यानंतर चौथी कादंबरी आहे सुखाचा शोध. ही कादंबरी मला याआधी आपण जे अश्रू या कादंबरीविषयी बोललो ती आणि ही मला ऑलमोस्ट सिमिलर वाटली, पण तरी सुद्धा आय विल टेल यू की याच्यामध्ये काय आहे. आणि मी इवन इफ मला वाटलं की सिमिलर आहे तरी पण मी पूर्ण वाचली. त्याचं मेन कारण हे आहे की याच्यामध्ये एका कर्तव्यदक्ष पुरुषाची स्टोरी सांगितलेली आहे, की म्हणजे त्याने सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत, जसे की आपले वडील पार पाडत आलेत आजपर्यंत. तर त्यांची स्टोरी आहे की एवढे सगळे कर्तव्य पार पाडून जबाबदाऱ्या एकदम फाईनली परफेक्टली पार पाडून सुद्धा तो माणूस त्याच्या संसारात सुखी नाहीये, समाधानी नाहीये. का? त्याचं काय कारण असावं, तो या कादंबरीचा मेन गाभा आहे. आणि हे वाचताना तुम्हाला मी जे वडिलांचं एक्झाम्पल दिलं ते का दिलं की आपण आपल्या वडिलांना नेहमी असं स्ट्रॉंग सपोर्ट एकदम पिलर ऑफ द फॅमिली म्हणून बघितलेलं आहे. पण कधी तुम्हाला माहित आहे का की त्यांच्यावर पण एखादी वेळ आली असेल जेव्हा त्यांना पण त्यांच्या आईच्या खुशीत जाऊन असं हमसून रडावं असं वाटलं असेल. आपण कधीच ते बघू शकलो नाही. आय थिंक ही कादंबरी वाचताना तुम्हाला ते इमॅजिन होऊ शकेल. इनफॅक्ट बाबूराव पेंढारकर यांचा सुखाचा शोध नावाचा चित्रपट पण या कादंबरीवर बेस्ड आहे, तुम्ही तो पण बघू शकता. त्यानंतर लास्ट बट नॉट द लिस्ट क्रौंचवध. ही मी रिसेंटलीच संपवली आहे कादंबरी. तर याच्यामध्ये सुद्धा मेंदू आणि मन या दोघांमध्ये जेव्हा द्वंद्व चालू असतं तेव्हा माणूस म्हणून आपली किती मुस्कटदाबी होते हे या कादंबरीमध्ये क्रौंचवधमध्ये सांगितलेलं आहे. यातल्या कॅरेक्टर्सनी एकमेकांना पत्र लिहिलेली आहेत, जी वाचताना आपल्याला त्यांच्या सर्वांच्या भूमिका त्यांचे बॅकग्राऊंड सगळे क्लिअर होतात. आणि आय थिंक ही वि स खांडेकरांची म्हणजे काय म्हणतात एक्सपर्टीज म्हणू शकतो आपण, की त्यांच्या कादंबरीमध्ये जेवढे पण कॅरेक्टर्स असतात ना ते प्रत्येक कॅरेक्टरचं ना असं इंटरसेक्शन करून त्यांची सगळी पुढची मागची बाजू सगळे समजावून सांगतात, ज्यामुळे ॲट द एंड आपल्याला कळतं की यार खरंच कोणी खूपच चूक आणि खूपच बरोबर नसतं. प्रत्येकाच्या वागण्यामागे बोलण्यामागे काही ना काहीतरी हेतू दडलेला असतो. अँड ऑफकोर्स देर इज ऑलवेज अ हिस्ट्री. तर या क्रौंचवध मधलं मला 1-2 लाईन्स खूप आवडलेल्या होत्या, त्या मी तुम्हाला सांगते. ते म्हणजे एक अशी होती की प्रत्येकाच्या आयुष्यावर कादंबरी लिहिता येईल एवढं माणसाचं आयुष्य खूपच म्हणजे काय म्हणता येईल विशाल आहे की आपण त्या प्रत्येकावरती कादंबरी लिहू शकतो. आणि दुसरं असं होतं की माणसाचं प्रेम करणं किंवा न करणं हे त्याच्या हातात नसतं. प्रेम हे काव्यासारखं असतं, ते एकदमच होत जातं, एकदम आपसुकच केलं जातं. तर हे होते वि स खांडेकर यांची बेस्ट ऑफ द बेस्ट कादंबऱ्यांचे सजेशन्स जे मी वाचलेले आहेत. यातलं माझ्याकडे अजून एक आहे, पहिलं प्रेम. ही पण कादंबरी आहे माझ्याकडे, पण ही मी अजून वाचली नाहीये. तुम्ही कोणी वाचली असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. खांडेकरांची स्पेशालिटी अजून एक अशी आहे की या कादंबऱ्या वाचताना तुम्हाला असं वाटेल की म्हणजे तुम्ही गार्डन मध्ये असे फिरत आहात आणि वेगवेगळ्या फुलांचा सुगंध असा दरवळत आहे आणि तो तुम्ही त्याचा आस्वाद घेत बागेत फिरत आहेत असं वाटतं प्रत्येक कादंबरी वाचताना. इव्हन इफ प्रत्येक कादंबरीचा एक नायक असतो, नायिका असते, तरीही खांडेकर प्रत्येक कॅरेक्टरला योग्य न्याय देतात आणि ते कुठल्याच कॅरेक्टरला स्त्री म्हणून किंवा पुरुष म्हणून बघत नाही, तर एक माणूस म्हणून बघतात, जे आपण याआधी पण बोललो. तर ही त्यांची स्पेशालिटी आहे आणि म्हणून मला खांडेकर यांची पुस्तक खूप आवडतात, ज्याच्यामुळे मला असं वेगळंच कल्पना विश्व स्वतःचं तयार करायची ती काही जी क्रेविंग असते ना ती मजा असते ती मिळते. बाकी हा व्हिडिओ कसा वाटला सांगा. एवढं शेवटपर्यंत तुम्ही पाहिला यासाठी थँक्यू सो मच. आपल्या रीडर्स डायसला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर पण रीडर्स_डायसला फॉलो करा. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.